या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। आपल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा पालकमंत्री न दिल्यामुळं सोलापूरचे अनेक प्रकल्प असतील, अनेक मोठे मोठे जे विकासात्मक प्रोजेक्ट्स असतील, ह्या प्रोजेक्ट्सला कुठेतरी खीळ बसलेले आहे। मग बाहेरचा पालकमंत्री येऊन काही तर आम्हाला का फक्त नुसतं गाजर दाखवून जाणार का? अक्षरशः राज्यातल्या या महायुतीने सोलापूरला आहात ठेंगा दाखवलाय, त्या पद्धतीने आम्हाला फक्त केराची टोपली दाखवण्याचं या ठिकाणी फडणवीस सरकारने केलेलं आहे। पालकमंत्री सोलापूरचा असेल तर आजपर्यंत जे जिल्ह्याचं झालेलं नुकसान आहे, जे विकासाचे कामं खोळंबलेले आहेत, असं मत आहे की बाबा पालकमंत्री पद हा जिल्ह्याचाच हवा। गेले 7-8 वर्ष झाले सोलापूर शहरातल्या उड्डाणपुलाचा प्रश्न हा प्रलंबित राहिला, काय झालं माहित नाही। महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा काल नागपूरच्या राजभवन येथे मोठ्या थाटात संपन्न झाला। या शपथविधी सोहळ्याला पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे अशा सोलापूर जिल्ह्यातून कोणाला मंत्रिपदाची शपथ मिळणार याच्या नजरा सर्वांच्या लागलेल्या होत्या। मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे 5 आमदार निवडून येऊन सुद्धा या 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिपद मिळालेलं नाहीये। परिणामी मंत्रिपद न मिळाल्यामुळे आता पालकमंत्री जो जिल्ह्याचा पालक असतो तो देखील आता आपल्या सोलापूर जिल्ह्यातील नसणार आहे। कारण मागील 5 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर मागील 5 वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, दत्तामामा भरणे असतील यांनी काम पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटील हे देखील पालकमंत्री होते, तर हसन मुश्रीफ हे 1 दिवसाचे पालकमंत्री देखील सोलापूरचे झालेले आहे। त्यामुळे 5 वर्षामध्ये स्थानिक पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्याचा विकास थांबला अशी एक ओरड सोलापूर जिल्हावासियांची होती। यंदा तरी 5 आमदार सोलापूर जिल्ह्यातून निवडून गेलेले आहेत, त्या 5 पैकी कोणाला तरी मंत्रिपद मिळेल अशी एक अपेक्षा होती। मात्र ती अपेक्षा भंग कालच्या नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यावरून एकंदरीत दिसून येत आहे। सोलापूरकरांची अशी मागणी आहे की सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, यातील अनेक जे विषय आहेत, समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक पालकमंत्री हवा आहे। पण 5 आमदारांपैकी एकालाही मंत्रिपद न मिळाल्यामुळं आता सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री देखील आता पर जिल्ह्यातील आमदार असणार आहे। त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रकारे नाराजी पसरलेली आहे। एकीकडं 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले विजयकुमार देशमुख आपल्या या ठिकाणी नेतृत्व करत आहे, तर दुसरीकडे हॅट्रिक आमदार म्हणून सुभाष देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे 2 वेळा निवडून आलेले आहेत, समाधान आवताडे 2 वेळा निवडून आले, तर शहर मधून देवेंद्र कोठे हे नवखे उमेदवार आहेत। सुरुवातीला विजयकुमार देशमुख यांचं नाव चर्चेत होतं, त्यानंतर सुभाष देशमुख यांचं नाव चर्चेत आलं। ऐनवेळी शेवटच्या म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या दिवशी सचिन कल्याण शेट्टी यांचं देखील नाव मोठ्या प्रमाणात समोर आलेलं आहे। सचिन कल्याण शेट्टी हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र ही अपेक्षा भंग झालेली आहे। सोलापूर जिल्ह्याच्या या 5 आमदारांपैकी कोणालाही मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळं निश्चितच पालकमंत्री देखील पर जिल्ह्यातील असणार आहे। दरम्यान या सर्व प्रकरणावर सोलापूरकरांची काय मतं आहेत हे आम्ही जाणून घेतलेलं आहे। जर मंत्रिपदच मिळालं नसेल तर पालकमंत्री हा पर जिल्ह्यातील आम्हाला नको, पर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याचा विकास थांबला अशी एकंदरीत प्रतिक्रिया सोलापूरकरांनी व्यक्त केलेली आहे। लोकप्रधान न्यूज चॅनलच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये मंत्रिपद किंवा पालकमंत्र्याला घेऊन लोकांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊया आजच्या या विशेष बातमीतून। माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद, मी अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर। मंत्रिमंडळ विस्तार झालं, जिल्ह्यातून 5 महायुतीचे आमदार आहेत, एकाला मंत्रिपद नाहीये, आता पालकमंत्री देखील परका येणार आहे, काय सांगाल? नमस्कार, मी विजय कुंदन जाधव, गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष तथा सोलापूर विकास मंचचा सदस्य। कालच नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। सोलापूरकरांची फार आशा होती की आम्ही सोलापूर जिल्ह्यातनं, शहर आणि जिल्ह्यातनं भारतीय जनता पक्षाचे 5 आमदार फक्त विजयी नाही केले तर चांगल्या मताधिक्याने आम्ही त्यांना विजय करून आमचं प्रतिनिधित्व करायचं म्हणून पाठवलेलं आहे। आपण पाहतच आहात की गेल्या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार असेल किंवा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार असेल, या दोन्ही टर्मच्या वेळेला आपल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा पालकमंत्री न दिल्यामुळं सोलापूरचे अनेक प्रकल्प असतील, अनेक मोठे मोठे जे विकासात्मक
प्रोजेक्ट्स असतील, ह्या प्रोजेक्ट्सला कुठेतरी खीळ बसलेली आहे आणि त्याचीच कुठेतरी सोलापूरच्या जनतेमध्ये प्रचंड तीव्र अशी नाराजी होती. आम्हाला आशा होती की सोलापूरच्या या 5 आमदारांपैकी कुठल्या तरी एका इलिजिबल आमदाराला मंत्रीपद मिळेल आणि त्याच अनुषंगाने पालकमंत्री पद देखील त्याच्याकडे जाईल आणि जेणेकरून आम्हाला आमच्या हक्काचा पालकमंत्री मिळाल्यावरती आम्हाला हक्काने आमचं एक प्रतिनिधित्व म्हणून एक सभागृहामध्ये आमच्या सोलापूरच्या विकासाचे निगडीत विविध प्रश्न मार्गी लावेल अशी आमच्या सगळ्या सोलापूरकरांची आशा होती. पण ती आशा कुठेतरी त्या आशेवरती पाणी आणि विरजण पडले की काय अशा सोलापूरकरांच्या अशा तीव्र भावना आहेत. सोलापूरकर आता सध्या फार पेटून उठलेले आहेत. सोलापूरकर आता भारतीय जनता पक्षाला मतदान करून चूक केली की काय असे स्वतःलाच प्रश्न आता करीत आहेत. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला आता पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे की भारतीय जनता पक्षाला जर आम्ही मतं दिली तर अशाच पद्धतीचं कुठंतरी आमच्यावरती विश्वासघात होईल का, अशा पद्धतीचं आता सध्या लोकांमध्ये जनभावनाचं वातावरण आता सध्या निर्माण झालेलं आहे. जो काय नवीन पालकमंत्री येईल त्याच्याकडे आता सोलापूरचे जेवढे काही रखडलेले प्रकल्प आहेत, आता तुम्ही पाहतच आहात की विमान सेवेचा प्रश्न आहे, दोन्ही उड्डाणपुलाचा प्रलंबित प्रश्न आहे, दुहेरी जलवाहिनी आहे, परत गटरीचं जे काय विषय आहेत, रोजगार आहे, IT पार्क आहे, एक ना अनेक समस्या सोलापूरकरांना ग्रासलेल्या आहेत. मावा मटका आणि मिरवणूक याच्याने तर सोलापूरची तरुणाई अक्षरशः बर्बाद झालेली आहे. हे सगळे अवैध व्यवसाय आणि ह्याच्यावरती कुठंतरी वेसण घालण्यासाठी एक खमक्या पालकमंत्री असणं ही आता काळाची गरज आहे. सोलापूरला काळाची गरज आहे. स्थानिक पालकमंत्री असेल तर काय कसा म्हणजे परिणाम होतो? निश्चितच स्थानिक पालकमंत्री असता तर सोलापूरची त्याला सगळ्या समस्यांची जाड असली आहे. सोलापूरचे पाचीच्या जे आमदार आहेत हे ग्रासरूट लेवलवरचे सगळे कार्यकर्ते आहेत. त्यांना सोलापूरच्या सगळ्या मूलभूत प्रश्नांविषयी जाण आहे, ममत्व आहे. या 5 आमदारांपैकी कुठल्याही एकाला जरी राज्यमंत्री पद जरी दिलं असतं तर आपसुकच पालकमंत्री पद देखील त्याच्याकडेच आलं असतं. पण आता दुर्दैव म्हणावं लागेल, मागच्या 5 वर्षात एकदा बी मिळालं. हेच तर मी मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं होतं की सोलापूरचं फार मोठं असं दुर्दैव आहे की सोलापूरला पालकमंत्री न मिळाल्यामुळं सोलापूरचे महत्वपूर्ण प्रकल्प रखडले जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जे समन्वय साधून आपल्याला हे करायचंय, सोलापूरचा विकास जो साधायचा आहे तो विकास आता साधण्यामध्ये कुठेतरी फार मोठं अडचण येणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात 5 पैकी एकाला हे मंत्रिपद मिळालं नाही, आता पालकमंत्री देखील फरक येणार आहे असं म्हणतात. काय प्रतिक्रिया? विश्वभूषण कांबळे, आरबी देवान संघटना. या ठिकाणी सोलापूरमध्ये भरभरून या ठिकाणी लोकांनी यांना प्रतिसाद दिला. 50-50 हजारच्या लीडने या ठिकाणी आमदार लोक आले. पण 5 आमदार असूनही एकाला पालकमंत्री नाही म्हणजे आम्हाला केराची टोपली या ठिकाणी सरकारने दाखवलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्या पहिला 3 पालकमंत्री होऊन गेले. एकदा विखे पाटील आले होते, परत दत्ता मामा येऊन गेले आणि त्यानंतर विजयकुमार देशमुख मला हे पालकमंत्रीच होते. तर जेणेकरून आमचा नाही का बस स्टँडचा प्रश्न अजूनही सुटला नाही, पाण्याचा प्रश्न सुटला नाही, जे आमच्या युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटला नाही, अजून आमचे जे महिला लोक आहेत त्यांना सक्षमीकरण अजून नाही. म्हणजे आणि ते पालकमंत्री जर बाहेरचाच निवडला जाणार, मग बाहेरचा पालकमंत्री येऊन काय तर आम्हाला का फक्त नुसतं गाजर दाखवून जाणार का? म्हणजे जेणेकरून हे लोक येणार, आठवड्यातून एकदा मिटिंग घेणार आणि आयुक्तांना भेटणार आणि कलेक्टरांना भेटणार आणि जाणार, त्यांचं बाकीचं आयुष्यारामची जिंदगी जगणार. मग आमची सोलापूर मधले नागरिक हे म्हणजे जेणेकरून केळा आहेत का म्हणजे खाऊन आणि फेकून द्यायचं, या पद्धतीने आम्हाला फक्त केराची टोपली दाखवण्याचं या ठिकाणी फडणवीस सरकारने केलेलं आहे. याचा आम्ही नाही का सोलापूर शहरातील मी नागरिक म्हणून याचा धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो की जेणेकरून आम्हाला या ठिकाणी पालकमंत्री आमचा स्थानिक असावा आणि जेणेकरून आमचे प्रश्न नाही का त्या ठिकाणी त्याच्यासमोर मांडले तर आमच्या पिण्याचा पाण्याचा असो किंवा रमायोजनेचा विषय असो, दलितांवरील होणाऱ्या अत्याचाराचा विषय असो, शेतकऱ्यांचा विषय, असा बरेच विषय आहेत की आम्ही प्रत्येक आम्हाला रोजगारांचा विषय असो किंवा शिक्षणाचा विषय असो आणि नोकऱ्यांचा विषय असो, प्रत्येक विषय आम्ही नाही का आमच्या स्थानिक पालकमंत्र्यांकडे मांडलं तर आमची व्यथा त्याला समजून येईल आणि जेणेकरून त्याने जरी नाही केलं तर त्याच्या दारातनं बसू आम्ही. सकाळी त्याला बाथरूमला जाताना त्याच्या दारात बसू, आंघोळीला जाताना त्याच्या दारात बसू, त्यांनी बाहेर कुठं फिरायला जाताना किंवा त्याने कुठं मंत्रिमंडळाचा असो किंवा
वैयक्तिक मिटिंग असो तर आम्ही त्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन नाही का त्याला जाब विचारू शकतोय आणि बाहेरचा जर असेल तर आम्ही त्याला काय म्हणून कुठं हुडकायचं आणि कारण आमचे बरेच प्रश्न या ठिकाणी आहेत तर म्हणून आम्ही फडणवीस सरकारला विनंती करतोय की स्थानिक आम्हाला या ठिकाणी एक मंत्रीपद आणि पालकमंत्री जेणेकरून किंवा कुठलाही कॅबिनेट मंत्री का होईना पण आमच्या मध्यचा किंवा असावा मी असे नाही का फडणवीस सरकारला विनंती करतो. धन्यवाद. नागपूरला मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, शपथविधी सोहळा देखील पार पडलेला आहे, पण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडल्यासारखं स्थिती आहे कारण 5 आमदार असताना एकालाही मंत्रिपद नाहीये. परिणामी पालकमंत्री देखील आता बाहेरचा येणार आहे. गेली 5 वर्ष पालकमंत्री बाहेरचाच होता. काय एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुमची काय भूमिका आहे? मतमोजणी झाल्यानंतर तब्बल 1 महिन्याच्या अवधीनंतर अखेर राज्यातील महायुतीचा काल शपथविधी झाला. खरं तर एवढा दिवस मंत्रिमंडळ विस्ताराला लागणं अपेक्षित नव्हतं, परंतु अनेक दिल्ली वाऱ्या म्हणजे महायुतीतील नेत्यांनी दिल्ली वाऱ्या केल्या आणि अखेर महाराष्ट्रातला हा मंत्रिमंडळाचा तिढा सुटला खरा, परंतु त्याचबरोबर यंदा कधी नव्हे ते या सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी भाजपच्या बाजूनी मोठं मताधिक्य दिलं होतं. तब्बल 5 आमदार या जिल्ह्यातून भाजपच्या कोट्यातून निवडून गेले. त्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्याची फार मोठी अशी अपेक्षा होती. भाजपचे 5व्यांदा निवडून आलेले आमदार विजयकुमार देशमुख असो किंवा हॅट्रिक केलेले आमदार सुभाष देशमुख, अक्कलकोटचे 2ऱ्यांदा निवडून आलेले आमदार सचिन कल्याण शेट्टी, मंगळवेढा मोहोळ मतदारसंघातून निवडून आलेले अवताडे आणि पहिल्यांदाच विधिमंडळात सहभाग घेतलेले निवडून आलेले कोठे, या 5 पैकी 1 जणाची या मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा होती. परंतु शेवटपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या निवडून आलेल्या आमदारापेक्षाही सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांची मोठी अपेक्षा होती की या मंत्रिमंडळात सोलापूरला 1 नव्हे तर 2 आमदाराच्या रूपाने मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. परंतु घडलं मात्र उलटच आणि 2च नव्हे 1 ही आमदार दिला नाही. अक्षरशः राज्यातल्या या महायुतीने सोलापूरला हा ठेंगा दाखवलाय असं म्हटलं तरी वागू ठरू नये. एकेकाळी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यातला होता, उपमुख्यमंत्री होते, पण मागील 5 वर्षात स्थानिक पालकमंत्रीच दिला नाहीये. परिणामी जिल्ह्याचा शहराचा विकास खुंटणार आहे का? मागील 5 वर्षापासून हा सोलापूर जिल्हा मंत्रिपदापासून पोरका असल्यामुळं या जिल्ह्याचं नेतृत्व कोणीतरी करावं, पालकतत्व कोणीतरी स्वीकारावं म्हणून तत्कालीन राज्यातील महायुती सरकारने एकदा चंद्रकांत पाटील, 2ऱ्यांदा दत्ताअण्णा भरणे मामा, त्यानंतर काही दिवस राधाकृष्ण विखे पाटील आणि त्या अगोदर दीप वळसे पाटील असे आणि हसन मुश्रीफ असे 1 नव्हे तर तब्बल 5 नामदार या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून पाठवले. खरे तर या सोलापूर जिल्ह्याची नाळ असणारा, या सोलापूर जिल्ह्याची इत्थंभूत माहिती असणारा लोकप्रतिनिधी असेल तरच या जिल्ह्याचा, या शहराचा विकास होऊ शकतो. असे असून सुद्धा या राज्यातल्या नेत्यांना सोलापूर जिल्ह्याबद्दलची ही असलेली उदासीनता पुन्हा एकदा कालच्या या मंत्रिमंडळाच्या विस्ताराने अधोरेखित झालेले आहे असं म्हटलं तरी वागू ठरेल आहे. कारण सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदच न मिळाल्यामुळे आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्हावासियांना परक्या नामदारांची पालकमंत्री म्हणून वाट पाहावी लागणार आहे. हे पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या वाटेला दुर्दैव आलेलं आहे असं म्हटलं तरी वागू ठरू नये. सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं नाहीये विस्तारामध्ये आणि स्थानिक पालकमंत्री का गरजेचं आहे, नाव सांगा. मी युवराज मुळमाने, मानवी हक्क अभियान सोलापूरचा जिल्हाध्यक्ष. आज या ठिकाणी मला माझं मनोगत व्यक्त करताना पहिल्यांदा मी लोकप्रधानाला धन्यवाद देतो. ह्या शासनाने सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्रीपद व 5 आमदार असताना, या सत्ताधारी पक्षाचे 5 आमदार असताना देखील पालकमंत्री या ठिकाणी दिलं नाही, तर परिणाम त्याचा ह्या सोलापूर शहराच्या विकासावर अतिशय वाईट होणार आहे.
कारण मागच्या वेळेला देखील पालकमंत्री आले होते, बाहेरचे चंद्रकांतजी पाटील होते आणि दत्ता भरणेजी होते, राधाकृष्ण विखे पाटील होते. ह्या सर्वांनी ह्या सोलापूरचे पालकमंत्री असताना त्या लोकांनी अनास्था दाखवली आणि परिणाम झाला असा की सोलापूरचा विकासच त्यावेळेला झाला नाही. कारण बाहेरचा जर समजा पालकमंत्री इथं जर आला तर ह्या ठिकाणी याचा विकास होणार नाही. लोकल आमच्या इथं 5 आमदार निवडून गेले, त्यापैकी कोणालाही जर पालकमंत्री दिला असतं किंवा एखादं मंत्रीपद जरी सोलापूर शहराला दिलं असतं तर सोलापूरच्या विकासाची काय अपेक्षा म्हणजे आपल्याला अपेक्षा करता आली असती. गेले 7-8 वर्ष झाले सोलापूर शहरातल्या उड्डाणपुलाचा प्रश्न हा प्रलंबित राहिला. काय झालं माहित नाही. केवळ अधूनमधून कधीतरी येतात, एखादं फक्त स्टेटमेंट देतात आणि लोकांना वेड्यात काढायचं काम चाललंय. 8-8 वर्ष जर एखादं प्रोजेक्ट ह्या शासनाचं जर ह्या ठिकाणी होत नसेल तर मग आम्ही वेडे आहोत असं आम्हाला वाटतंय. स्थानिक पालकमंत्री का गरजेचं आहे? स्थानिक पालकमंत्री परिस्थिती अभ्यासाची जाण पालकमंत्री ह्याच्यासाठी आवश्यक आहे की आपण म्हणल्याप्रमाणे त्यांना भौगोलिक या ठिकाणची माहिती असते आणि लोकांची जडणघडण त्या लोकांना माहित आहे, ते परिचित आहे ह्या भागाशी. त्यामुळे कोणता विकास ह्या भागाला गरजेचा आहे त्या विकासासंदर्भात त्यांना जाणीव आहे आणि ते करू शकतात. म्हणून त्यांना लोकल पालकमंत्री असणं खूप गरजेचं आहे. मंत्रीपद देखील मिळालं नाही. काय वाटतं म्हणजे 5-5 आमदार निवडून आले तरी एक सोलापूरला मंत्रीपद नाहीये? कारण मला तर असं वाटतं की ह्या 5 आमदारांनी ह्या सोलापूर विषयी केलेलं काम थोडंसं जरा निराशाजनक वाटतंय. कदाचित त्याचा देखील परिणाम असू शकतो की सोलापूरला मंत्रीपद दिलं गेलं नसावं. कदाचित जर पालकमंत्र्यांचं ह्या आमदारांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलं असतं किंवा पाठपुरावा अगदी जोरदार झाला असता तर सरकार अपेक्षित काम नसल्यामुळे कदाचित त्यांना मंत्रीपद नाकारलं गेलं असावं. दादा, मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. जिल्ह्यात 5 महायुतीचे आमदार असताना एकालाही मंत्रिपद मिळालं नाहीये. आता पालकमंत्री देखील पुन्हा परका येणार आहे. काय भावना आहे जिल्हावासियांची की स्थानिक पालकमंत्री पाहिजे? आमचं असं मत आहे की बाबा पालकमंत्री पद हा जिल्ह्याचाच हवा, जेणेकरून म्हणजे जर गरीब गोर जी जनता आहे ती पालकमंत्री जिल्ह्यातला असल्यामुळे जिल्ह्यात जाऊन त्याची भेट घेऊ शकतात आणि रात्री म्हणा सकाळी म्हणा अडचणीसाठी त्यांना फोन लावून आपल्या जिल्ह्यातले सर्व काम हे ते करू शकतात. आणि जिल्ह्यातला पालकमंत्री असला म्हणजे सर्व त्याला माहिती असतं की बाबा आपल्या मतदारसंघात कुणाचं काय आहे, काय गरज आहे, काय लागतं त्याला काम. आज पालकमंत्री जर बाहेरचा दिला, पुणा मुंबई कुठले जर बाहेरचे दिले तर त्या लोकांना स्थानिक लोकांच्या गरजा माहिती नाही आणि लोकांनी त्यांना जाऊन भेटायचं कुठं. पालकमंत्री फक्त मिटिंगला येऊ शकतात. त्याच्यानंतर पालकमंत्री बाहेरचे आतापर्यंत केलेले पालकमंत्री मिटिंगला येणार. सर्व पालकमंत्री बाहेरचे झाले, चंद्रकांत पाटील, विखे पाटील जे झाले त्यांना म्हणजे भेटायची सोय होत नाही, लोकांची गैरसोय होते आणि घराला कुणाकडे मांडायचं. आणि त्या पालकमंत्र्याला बाहेरच्याला सोलापूर जिल्ह्यातले व्यथा माहिती होत नाही. आज पाऊस पडला, दुष्काळ पडला, ते म्हणजे लोक कुणाचा संपर्क साधायचे. त्याच्यामुळं पालकमंत्री हा जिल्ह्यातलाच हवा. एक वेळ असं होतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आपल्या जिल्ह्याचे होते, पण आज मंत्री द्या पालकमंत्री पालकमंत्री आज साहेब कसं आहे, एकेकाळी असा होता की आपल्या जिल्ह्यात 8 मंत्री होऊन गेले. 8 मंत्री कॅबिनेट आणि राज्यमंत्री 8 होते. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री विजयदादा होते आणि हा एवढा मोठा 8 मंत्री दिलेला 9 मंत्री दिलेला आपला जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यात आज पालकमंत्री बाहेरचा आणून बसवावा लागतो. म्हणजे हे थोडं आम्हाला खटकतं आणि सर्वसामान्याला अडचणीचं होतं. एवढीच आमची स्थानिक लोकांना द्यावं एवढी आमची मागणी आहे. नाव सांगितलं. मंत्रिमंडळ विस्तार झालाय, जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालं नाहीये. आता पालकमंत्री देखील पुन्हा बाहेरच्या जिल्ह्यात येणार आहे. मागील 5 वर्षात एक स्थानिक पालकमंत्री होता, तीच स्थिती होणार आहे. जिल्ह्यात काय नुकसान होणार आहे? तसं पाहता सोलापूर जिल्ह्याचं एक दुर्दैव आहे की 2024च्या विधानसभेमध्ये महायुतीला एवढं बहुमत मिळालं असताना सुद्धा आणि त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत आहे तर प्रत्येकाला एक अपेक्षा होती की बाबा
जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 5 जागा भाजपाला या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत. तर सत्ताधारी भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री कुठेतरी या जिल्ह्याला न्याय देतील आणि 5 पैकी कोणाला तरी या ठिकाणी मंत्रीपद देऊन त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्याला नेमतील असा एक विश्वास सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना होता किंवा नागरिकांना होता. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की काल मंत्रिमंडळाचा जो शपथविधी झाला त्यामध्ये इतर सर्व विभागांना त्या ठिकाणी न्याय देण्यात आला. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये देत असताना पुणे आणि सातारा जर का सोडलं तर सांगली, सोलापूर वगैरे हे सर्व वाऱ्यावरती त्या ठिकाणी सोडलेलं आहे. याचं नेमकं कारण ते भारतीय जनता पार्टीलाच माहित असणार. परंतु तरी सुद्धा जर का पालकमंत्री सोलापूरचा असेल तर आजपर्यंत जे जिल्ह्याचं झालेलं नुकसान आहे, जे विकासाचे कामं खोळंबलेले आहेत किंवा जिल्ह्याबद्दलची असणारी माहिती इथल्या स्थानिक असणाऱ्या आमदाराला किंवा पालकमंत्र्याला माहित असते. त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होणं गरजेचं आहे. परंतु पालकमंत्री दूरच राहिला, परंतु साधं एक मंत्रीपद सुद्धा सोलापूर जिल्ह्याला मिळत नाही, तर हे या ठिकाणी दुर्दैवाचं म्हणावं. का झालं असेल? कारण एशियातले 5 पैकी 4 आमदार दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत, त्यातले त्यात अनुभवी देखील आहेत. देवेंद्र कोटे सोडले तर सगळे म्हणजे अनुभवी आमदार आहेत. का दिलं नसेल? काय नाराजी असेल सोलापूरची? बरोबर आहे की एक तर आमदार त्यांचे 5वी टर्म आहे आणि दुसरे आमदार त्यांची 3री टर्म आहे. त्यानंतर इतर दोघं जे आहेत त्यांचे 2-2 वेळा आलेले आहेत, अनेक नवीन आहेत. परंतु यामध्ये जर का तसं पाहायला गेलं तर 5 आमदार सुद्धा तसं सक्षम आहेत, शिकलेले आहेत. त्यामुळे 5 जणांमध्ये कोणाला द्यायचा हा भाजपच्या पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे. परंतु द्यायला पाहिजे होतं असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला या ठिकाणी वाटतंय. सोलापूरचा असा अनुभव आहे की एक वेळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आणखी बरेचसे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री सोलापूरचे होते. पण आज सोलापूरला मंत्रिपद म्हणजे दुष्काळ पडल्यासारखं आहे, कारण मागील 5 वर्षात देखील मंत्रिपद मिळालं नाही. मागील 5 वर्ष म्हणण्यापेक्षा त्याच्या मागे सुद्धा हेच परिस्थिती होती. आपल्याला जवळपास या मागच्या 5 वर्षामध्ये 3 ते 4 पालकमंत्री या ठिकाणी येऊन गेले किंवा बदलावं लागले. मग असं जर का होत असेल तर येणारा पालकमंत्री जो आहे तो काय निर्णय घेणार आहे? त्यांना जिल्ह्याची पार्श्वभूमी काय माहित आहे? तर स्थानिक जर का असेल तर पार्श्वभूमी माहित असते आणि नवीन जर का त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातीलच दिला तर विकास काम व्हायला सोपं आहे. कालच्या नाही. नाराजी जनतेमध्ये असू शकते, कारण का जनतेला शेवटी विकास पाहिजेल आहे आणि लोकांना काम व्हायला पाहिजे काय अपेक्षा असते. शेवटी जास्त काय नाराजी दाखवून सुद्धा चालत नाही. शेवटी जे देतील ते स्वीकारावं लागेल. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.